अंतरवाडीच्या आंदोलनात काय नक्की ईव्हीएम बाबत आपण सक्रिय म्हणजे आंदोलन करणार आहात काय कुठची दिशा काय? नक्कीच पवार साहेब मार्केटवाडीला येऊन गेल्यानंतर पुन्हा साहेबांची भेट झाली नव्हती. मार्केटवाडीच्या विषयानं ज्या ज्या पद्धतीनं आम्ही खोलामध्ये गेलो त्या पद्धतीनं ज्या बूथवरती मला 31 मतं दाखवलेली होती आणि त्यांना 400 मतं दाखवली. त्या ठिकाणच्या लोकांनी स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र करून म्हणजे ॲफिडेव्हिट करून त्या ठिकाणी मला दिलेले. मी निवडणूक आयोगाकडे येणाऱ्या 4 दिवसामध्ये राहुल गांधी आहेत, पवार साहेब आहेत, निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत. शिवाय यामध्ये जी गडबड केलेली आहे जी मशीनमध्ये कंट्रोल बॉक्समध्ये गडबड करतात पण टेक्निकली आम्हाला ते समजून येते. आमचं साधं म्हणणं आहे की व्हीव्हीपॅट मधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यामध्ये टाकली जाते म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणानं होईल. आता जी निवडणूक घेतलेली आहे या सरकारनं त्यामध्ये जवळजवळ 150 मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेल्या आहेत. ज्यांचे मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये 20,000 मतांनी पराभूत. जवळजवळ अजितदादांनी त्यामध्ये 1,80,000 जी मतं पडलेली आहेत त्यापैकी 1/3 म्हणजे 2/3 असं प्रोपोर्शन तिथं सुद्धा लावलेलं होतं. त्यामुळं योगेंद्र दादांची मतं 80,000 अधिक 7 अशी 41 आहेत आणि त्यांच्यामधली 81 मधली त्या ठिकाणी 60 वजा होतात 21 वरती अजितदादा सुद्धा राहतात. अजितदादाचे फक्त 12 आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त 18 आमदार निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची 107 आहे आणि 2-3 अपक्ष आहेत अशी 110 फक्त संख्या. आणि असं असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघ वाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलं त्या ठिकाणी जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा 1:5 असं प्रोपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आलं. जयकुमार गोरेला मत आहेत 1,48,000 आणि त्या ठिकाणी गाडगेंना मत आहेत 1,03,000 तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा 30,000 मतं ही ह्यांना म्हणजे गाडगेंची त्यांनी चोरली. त्यामुळे ती जर वजा केली त्यामधून तर गाडगे 1,33,000 वरती असतात आणि जयकुमार गोरे 1,33,000 वरती असतात. ते 10,000 मतांनी तिथे सुद्धा 13,000 मतांनी हे झालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघ वाईज मी काढलेला आहे. काही एकही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगानं त्याचा अभ्यास करतोय. आता पवार साहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी पवार साहेब आणि आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातापाया पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्हीव्हीपॅट मधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही देत नसाल तर त्या माळशिरसमध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे. त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली पाहिजे आणि पोटनिवडणूक घेऊन आज तुमचं सरकार आहे तुम्हाला काल 1,08,000 मतं होती. आम्हाला बघायचं आहे त्या तालुक्यामध्ये तुम्हाला 20,000 मतं आहेत का? सरकार असल्यानंतर 1,08 41 मतं होतात 1,50 होतील. तर आम्हाला बघायचं आहे तुम्हाला त्या तालुक्यामध्ये 20,000 मतं आहेत आणि त्यासाठी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे असं निवडणूक आयोगाला आम्ही लेखीपत्र तयार केलेलं आहे. आज पवार साहेबांकडे मी ते दिलेलं आहे. साधारणपणे उद्धवजी ठाकरे 5 तारखेला 6 तारखेला मार्केटवाडीला येणार आहेत. त्यानंतर पवार साहेब वेळ राहुलजींची बसून घेतो म्हणले आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे सगळं करणार आहे आणि ते निवडणूक आयोगानं नाही ऐकलं समजा. निवडणूक आयोग हा ह्यांनी नेमलेल्या शिपायासारखं काम करतो त्या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा अतिशय भेदरलेल्या आणि दबलेल्या अवस्थेमध्ये आहे. परंतु ह्या सगळ्यांना या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जमीनदोस्त झालेलं दिसेल अशा पद्धतीची व्यूहरचना आम्ही केली. इकडे म्हणता पवार
नाही तुम्हाला पराभूत मान्य केला असं मला वाटतं. त्या बाबतीमध्ये योगेंद्र दादांबरोबर माझी चर्चा झाली, पवार साहेबांबरोबरही झाली. व्हीव्हीपॅट मधली संख्या, पहिलं मत आपण बटन दाबल्यानंतर ते कंट्रोल बॉक्सला जात होतं, आता बटन दाबल्यानंतर ते पहिल्यांदा व्हीव्हीपॅटला जातं. व्हीव्हीपॅट मधून कशा पद्धतीने चिठ्ठी छापली जाते, साधारणपणे पहिल्यांदा कुणी केला, समजा घड्याळाच्या बटन दाबलं, घड्याळाचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला घड्याळाची चिठ्ठी दिसते, त्या ठिकाणी लाईट लागली जाते आतमध्ये, आणि ती जी काच आहे ती हिची आहे, गॉगल ग्लास आहे. त्यानंतर तुम्ही ह्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत द्यायला 4 लोक बरोबर गेली, 4ही मतं टाकली. पहिल्या माणसाची जी चिठ्ठी छापलेली आहे ती तशीच ठेवली जाते. दुसरा आल्यानंतर फक्त लाईट लावून दाखवली जाते की तुम्हाला कन्फर्म वाटतं की आपलंच ते हे आहे. म्हणजे व्हीव्हीपॅट हे फसवणुकीचं साधन आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या योगेंद्र दादांनी काही माघार घेतलेली नाही. व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आणि इकडे कंट्रोल बॉक्समध्ये दाखवलेला डिस्प्ले हा सारखाच असतो, त्यामधून काही निघणार नाही. त्यामुळं पैसे वाया घालवण्यापेक्षा त्यातून आणि कुणाचंच निघणार नाही, सगळ्यांनी आम्ही पैसे भरले, त्यामधून काही निघत नाही. आम्ही त्याच्याही पुढे गेलोय आणि त्यामुळं ती एक स्टेप आमची माघारीची असली तर 100 पटीने आम्ही पुढे गेलो. झालेली आहे अजून आरोपींना नाही, मी त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या सगळ्या त्यांच्या मिसेस असतील, मुली असतील, सगळ्यांना मी भेटलो, चर्चा केली. तो प्रसंग इतका हृदयद्रावक, काळी चिरणारा आणि भयानक होता. परंतु त्या ठिकाणी एक 200-300 लोकांशी माझी एक 2-2.5 तास मी त्या ठिकाणी होतो. तिथल्या परिस्थितीची फक्त मी माहिती घेतली. तर इतकं भयानक गुंडाराज त्या ठिकाणी, जवळजवळ 2-2.5 हजार रिव्हॉल्वरची लायसन आहे. कुणीही टिपरवाला एखादा जरी त्याचा उद्घाटन करायचा नवीन घेतला तरी हवेत गोळीबार काढले जातात. चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असला तरी त्यातून फायरी झाडल्या जातात. आणि ज्याही पद्धतीनं या कुटुंबावरती नव्हे असे 32 खून त्या ठिकाणी मला लोकांनी सांगितले की याला जे जे जबाबदार आहेत, समजा वाल्मिक कराड असेल, आणि वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी म्हणून हा खून करत होता, वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी खंडणी गोळा करत होता, वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी हा सगळा मलिदा गोळा करत होता, त्याचं कारणच एवढं होतं की ते कुणाला तरी निहून द्यायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काल सर्वपक्षीय मोर्चा झाला त्याला माझाही पाठिंबा आहे. आणि या पुढच्याही लढाईमध्ये जर त्यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या पाठीमागचे सुपरदार यांना जर तात्काळ अटक केली नाही तर या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चे. नाही, आता त्यांनी नेमणूकच केली. पंकजाताईंनी सांगितलेलं आहे ना त्याला की हा मंत्रीपद ह्यांनी कोणाला तरी चालवाय दिले. धनंजय मुंडे त्याचा करता करवित आहे, आणि ह्या सगळ्या प्रकरणापाठीमागे ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे. आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय इतके खून, इतके मारामाऱ्या, इतकी खंडणी, रोज 1 कोटी रुपये घेतले घरी घेऊन गेल्याशिवाय हा वाल्मिक कराड झोपत नव्हता, असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहितीने. म्हणजे 1,000 रुपये जरी कमी असला तरी कोणाचा तरी हातपाय मोडून ये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा खून करून ये, इतकं चिल्लर काम. त्याला 1 कोटीला 1 लाख कमी असतील तरी त्या दिवशी त्याला झोप येत नव्हती. म्हणजे हा प्रकार ह्या राज्यामध्ये घडत असताना हा काही एका दिवसामध्ये घडला नाही. याच्यामध्ये राजकीय ताकदी किंवा वरदहस्त असल्याशिवाय हे घडू शकते. राज्यातील एवढा समाज काल रस्त्यावरती उतरला असताना राज्य सरकार डोळेझाक करतं असं नाही, डोळंझाक नाही, तर राज्य सरकारनंच हे तयार केलेले गुंड आहेत आणि आता त्याच्यावरती कारवाई करायची. उद्या राजकारण त्यांचं गडबड होईल, त्यांची सत्ता जातील, आणि फक्त आता ईव्हीएमच्या माध्यमातून यांना ही सत्ता मिळालेली आहे, ही काही लोकमताची सत्ता नाही. त्यामुळं नक्कीच राज्य सरकारच्या ताकदीशिवाय, मत्तीशिवाय हे घडू शकते.